कोणत्याही कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला गेला नाही, सतत अपमानकारक वागणूक दिली गेली, एकाधिकारशाहीने कारभार केला, याचा आम्हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास झाला। जनतेची कामं होत नव्हती, जनतेच्या कामासाठी त्यांच्या पीएना फोन केला तर ते फोन उचलत नव्हते। नमस्कार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे तुतारी वाजवण्यासाठी नेत्यांची रांग लागलेली असताना अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे। पक्षाला तर हा धक्का बसलेलाच आहे, पण तो थेट आमदार रोहित पवार यांच्या वर्मी बसलेला घाव मानला जात आहे। लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळालं, राष्ट्रवादीचा उत्साह द्विगुणित तर झालाच, पण विधानसभेत हाती तुतारी घेणाऱ्या नेत्यांची रांग लागू लागली आहे। रांग रोज अनेक नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत, आम्हाला तुतारी वाजवायची म्हणून सांगत आहेत। एका बाजूला हे चित्र दिसत असताना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। राजीनामा फक्त त्यांनी दिलेला नाही आहे, तर राजीनामा देताना त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत कडक स्वरूपाचे असे आरोप केले आहेत। राळेभात यांनी रोहित पवारांच्या कार्यपद्धतीवर देखील टीका केलेली आहे। विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा आदर ठेवून आम्ही जामखेडच्या जनतेने एका स्थानिक कॅबिनेट मंत्र्यांना पराभूत केले, रोहित पवार यांना निवडून आणले। कर्जत जामखेड मतदारसंघात जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या फलकावर मात्र प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष किंवा अन्य पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटोही लावले जात नाहीत। मतदारसंघात 25 ते 30 वर्षापासून ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र पक्षासाठी काम केलं त्यांचाही सन्मान राखला जात नाही। राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्त्यांना मत मांडण्याचा देखील अधिकार दिला जात नाही। याच सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही आमच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांच्या पक्षातून बाहेर पडत आहोत, असं मधुकर राळेभात यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मधुकर राळेभात यांचा हा राजीनामा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे, पण तो धक्का अधिक प्रभावाने जाणवणार आहे तो रोहित पवार यांच्यासाठी। एकीकडे विधानसभा निवडणुकाची सगळी मोर्चे बांधणी सुरू असताना आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये हा मोठा धक्का बसलेला आहे। कर्जत आणि जामखेडमधली स्वाभिमानी नेते आणि कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांना आमदार बनवण्यासाठी जीवाचं रान केलेले ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी पक्षालाच आता रामराम ठोकण्याची घोषणा केली। त्यांनी केवळ गप्प राहून पक्ष सोडलेला नाही आहे, तर रोहित पवार यांच्यावर जोरदार आरोप देखील केले। रोहित पवार यांच्या एकाधिकारशाही मनमानी कारभारामुळे हा निर्णय घेत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। मधुकर राळेभात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख असं ती पद उपभोगत होते। राळेभात यांच्या या निर्णयामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ झालेली आहे हे अगदी उघडत आहे। मागील विधानसभा निवडणुकीत देशाचे नेते शरद पवार यांचा आदर ठेवून आम्ही रोहित पवार यांना निवडून आणलं, पण गेल्या 4.5 वर्षांमध्ये हा पक्ष न ठेवता बारामती ॲग्रो लिमिटेडच्या कामगारांसारखी सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वागणूक दिली गेली, असा गंभीर स्वरूपाचा आरोप राळेभात यांनी रोहित पवार यांच्यावर केला आहे। कोणत्याही कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला गेला नाही, सतत अपमानकारक वागणूक दिली गेली, एकाधिकारशाहीने कारभार केला, याचा आम्हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास झाला। जनतेची कामं होत नव्हती, जनतेच्या कामासाठी त्यांच्या पीएना फोन केला तर ते फोन उचलत नव्हते। स्वतः रोहित पवारांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष व्हायचे। हम करे सो कायदा याप्रमाणे त्यांचा कारभार असायचा। त्या अपेक्षेनं म्हणजे ज्या अपेक्षेनं आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं ते सगळं फेल ठरलं।
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात रोहित पवार हे अपयशी ठरल्याचा ठपकाही या मधुकर राळेभात यांनी केलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षात दाखल होण्यासाठी झुंबड उडालेली असताना, नेत्यांच्या रांगा लागलेल्या असताना नगर जिल्ह्यात मात्र उलटं चित्र पाहायला मिळालं। या घटनेमुळं पक्षासह व्यक्तिगत रोहित पवार यांनाही या घटनेचा मोठा फटका बसणार आहे। रोहित पवार यांच्यावर केलेल्या या आरोपात काही तथ्य असू शकेल काय हो? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कृपा करून जरूर मांडा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।